लोकसभा निवडणूक 2024चा निकाल लागलाय आणि इथे कुठेतरी ठाकरे पवारांना जी सहानुभूती मिळाली आहे त्याचंच रूपांतर आपल्याला मतमोजणीच्या अंती महाविकास आघाडीला मिळालेल्या जागांमधून दिसतंय। तर आता असे मतदारसंघही आहेत जिथे विद्यमान खासदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय। आता हे विद्यमान खासदार नेमके कोण आहेत, अशा किती जागा आहेत राज्यातल्या जिथे विद्यमान खासदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवलाय, तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। सर्वात आधी विदर्भातली पहिली जागा म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ। अपक्ष म्हणून 2019च्या निवडणुकीत ज्या नवनीत राणा जिंकून आल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून नवनीत राणा यांनी विजय मिळवला होता। पण 2024च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झालाय आणि काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झालेत। वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस पराभूत झालेत, तर काँग्रेसचे अमर काळे विजयी झालेत। भंडारा गोंदिया मतदारसंघाची जर अपडेट सांगायची झाली तर भाजपचे सुनील मेंढे हे विद्यमान खासदार होते, यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय, तर काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे विजयी झालेत। गडचिरोली चिमूर मतदारसंघात अशोक नेते पराभूत झालेत, तर काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांनी विजय मिळवलाय। जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचा पराभव झालाय, तर काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे विजयी झालेत। छत्रपती संभाजीनगर हा असा मतदारसंघ, इथून एकमेव MIMचे खासदार इम्तियाज जलील हे 2019च्या निवडणुकीत जिंकून आले होते, त्यांना मात्र यंदा पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि इथून शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे विजयी झालेत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ भाजपचे सुजय विखे हे पराभूत झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके हे विजयी झालेत। शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडेंचा पराभव झालाय, तर ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झालेत। नाशकातही तीच परिस्थिती, शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते हेमंत गोडसे हे पराभूत झालेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना विजय मिळालाय। सांगलीत संजय काका पाटील भाजपचे विद्यमान खासदार यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय, तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झालेत। कोल्हापुरातही संजय मंडलिक यांचा पराभव झालाय, तर शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेससाठी ही जागा जिंकून दिली आहे। माढ्यात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जी परत उमेदवारी दिली त्यांना मात्र यंदा पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी इथे विजय मिळवलाय। दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि ठाकरेंचे निष्ठावंत एकनिष्ठ अशी ज्यांची ओळख आहे ते अनिल देसाई या मतदारसंघातून इथे विजयी झालेत। ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे पराभूत झाले, तर शिंदे गटाचे नरेश मस्के हे विजयी झालेत। भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय, तर सुरेश बाळ्यामामा म्हात्रे हे आता इथे विजयी झालेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत हे पराभूत झालेत, तर नारायण राणेंचा विजय झालेला दिसतोय। तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ इथूनही केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पराभव झालाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरेंनी विजय मिळवलाय। तर या 17 जागांवरती विद्यमान खासदार पराभूत झालेत आणि तिथून नव्यानं खासदारकी मिळवलेले नेते आता दिल्लीच्या संसदेत आपला आवाज उठवताना दिसणार आहेत। तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।